मकर संक्रांतीला सुगडे पूजा कशी करावी? नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला सुगडे पूजा कशी करावी, ही पूजा का करतात आणि तिचं महत्त्व काय आहे. मैत्रिणींनो, मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तर नारायणाला जाणं. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुगडे पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट येते. सुगडा म्हणजे काय? सुगडा म्हणजे मातीचा छोटा चुलीसारखा आकार असलेला घडा. त्यामध्ये आपण भाजी, भात, चपाती, गूळ, तीळ, वाण अर्पण करतो. ही पूजा मुख्यतः स्त्रिया करतात. घराच्या सुखशांतीसाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी सुगडे पूजा करत असतात. सुगडे पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतात तर मातीचं सुगडं, कोळसा, लाकूड, गूळ, तीळ, भात, चपाती, हिरवी भाजी म्हणजेच गाजर जसे हरभरा, वांगी वगैरे, हळदी, कुंकू, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, पाणी आणि फुलं. सुगडे पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घर स्वच्छ ठेवा, अंगणात किंवा बाल्कनीत सुगडं ठेवा. तो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. सुगड्यात लाकूड किंवा कोळसा ठेवा आणि तो पेटवा. त्यावर भाजी, चपाती, भात गरम करावा. प्रथम देवाला नमस्कार करावा. सूर्यदेवाला, लक्ष्मी मातेला, गणपतीला, श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करा. हळदी, कुंकू, अक्षदा त्यांना अर्पण करा. सुगड्याला ओवाळा. दिवा लावावा. नैवेद्य अर्पण करा. जसे भात, भाजी, चपाती, गूळ, पोळी, तीळ अर्पण करा. पूजेतील मंत्र सोप्या शब्दात सांगायचा झाला तर सूर्यदेवा, लक्ष्मी माता, आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, समाधान नांदो. आमचं दारिद्र्य दूर जावो. श्री स्वामी समर्थ कृपा राहावो. सुगडे पूजेचे महत्त्व खूप मानले जाते. संक्रांतीमध्ये ही पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते, निघून जाते. लक्ष्मी कृपा आपल्या घरावरती राहते. पतीचे आयुष्य वाढते. मुलांचे आरोग्य चांगले राहते. सुगड्यांना खूप सांभाळून ठेवत जावे. सुगडं जर फुटले तर त्याला अपशकुन मानले जाते. घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही. महत्त्वाचं सांगायचं झालं तर घरामध्ये राग, वाद, भांडण टाळावे. सकाळी रिकाम्या पोटी पूजा करावी. शक्य असल्यास संक्रांती दिवशी पिवळे साडी ह्यावेळेस घालायची नाही. पूजा झाल्यावर नैवेद्य सर्वांना वाटावा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा सुगड्याची पूजा कशी करायची. सुगडी पूजा ही फक्त परंपरा नाही, तर ती घराच्या सुखासाठी केलेली प्रार्थना आहे. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनापासून केली तर देव नक्कीच ऐकतो. श्री स्वामी समर्थ तुमच्यावरती कृपा करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.